महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कई मुद्दों को लेकर बयान दिया है। माणिकराव कोकाटे से लेकर सातारा ड्रग्स रैकेट में डीसीएम एकनाथ शिंदे के नाम तक, महायुति में सीट बंटवारा और मुंबई से सटे भाईंदर में तेंदुए के घुसने से जुड़े तमाम मुद्दों पर देवेंद्र फडणवीस ने क्या कहा है, सुनिए। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खात्यांची जबाबदारी आता अजितदादांकडे देण्यात आलेली आहे। त्या संदर्भात लगेच आपली टीम त्या ठिकाणी कार्यरत झालेली आहे। हे सगळे वाढते प्रकार अत्यंत गंभीर आहेत, म्हणूनच आपण आता रेस्क्यू सेंटर्स तयार करायला मोठ्या प्रमाणात काम सुरू केलेलं आहे। बिबटे देखील आपण पकडतो, पण रेस्क्यू सेंटर तयार करून त्याच्यामध्ये बिबटे सोडणं हे आता महत्त्वाचं आहे। त्याकडे अतिशय वेगानं काम चाललेलं आहे। मी पोलीस विभागाचं अभिनंदन करतो की हा जो काही त्या ठिकाणी धंदा चालला होता तो पूर्णपणे त्याचा पर्दाफाश करून आणि त्याच्यावर मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चुकीचा आहे, तो निषेधार्ह आहे। कुठल्याही पद्धतीनं आतापर्यंतचे जे काही एव्हिडन्सेस आहेत त्यात त्यांचा किंवा त्यांच्या परिवाराचा या ठिकाणी कुठलाही संबंध दुरान्वयानेही आलेला नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी दिशाभूल करून अशा पद्धतीनं बाजारानं संबंध जोडायचा हे काही योग्य नाही आहे। या संदर्भात पूर्ण चौकशी आम्ही करतो। चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे। आमचे जे दोन्ही कडचे नेते आहेत हे नेते नीट महायुतीचं जागा वाटप करतायत। मला असं वाटतं या 2 दिवसात ते पूर्ण होऊ शकतं।